बाई काय मकात गावा झाले बाया नाही अवघड आहे याला म्हणलं होतं बाया बघते शेजारच्या एक बाया आहे ना बाया अशा भिंगुरे आहेत ना स्वतःच कामं करतात आणि मला कशा म्हणतात ये ना सावडीने ये ना पण माझ्या वेळेस यायचं म्हणलं की त्यांना घरचे कामं निघातात हां यांच्या पण वावराने मी जाणार नाही आता अजिबात जाणार नाही किती बोंबलू दे किती काय होऊ दे गोदाबाई तशीच राधाबाई तशीच वाघ वा गरज लागलं कशात नाचत ही पोरगी बाई अजून आली नाही मला म्हणली होती पाणी घेऊन येते पाणी नाही चारा नाही काही नाही हा याला गरज असलं लय माहिती ध्यान होतं य आणि मी गेली जाते सगळ्या घरातले कामं धंदे सोडून जाऊ दे बाई शेजार धर्म आहे गरज लागती पण यांना नाही ना तसं काय चाललंय बाबा काय चाललंय बस बस जरा इथं बस काय चाललंय तुला दिसा ना काय चाललंय काय झालं अरे बाबा तुझ्या बायकोला काल म्हणलं ये इथं खुरपायला ती आली नाही माझी 4 दिवस आवड आहे का नाही तुमच्याकडे हा लागलं सांगायला तुझ्या बायकोने यायला नको लावलं का नाही तिने तिचं काम टोचतंय राव कुठं टोचतय याला टोचन याला गादी का नाही घेऊन आला याला लागलं टोचायला अरे काय भाऊ तुझी बायको तशीच नाही बाई बायको लय चांगली बिनकामाचे तुम्ही काय चांगली आहे लय चांगली चाललंय ते काय झालं बरं का ते गोदाबाईंनी आजवर सांगितलं होतं ना मग त्याच्यामुळे त्या आधी तिकडे गेलेले अरे काय आधी मी 3 आठवडे झाले तो इथं आले का नाही खुरपायला 4 दिवस तिच्या कवरले मला काय म्हणली बरोबर हातातलं काम सोडून येईन मी बायको लय काम करते पण घरच काम करते सध्या लय तानातान चालू आहे आमची तुमच्या कामाच्या तानात माय काय माय एकर भरी मका मी एकटे कधी खुरपू मला एवढा कोपरा मायाच्याने व्हायला बरोबर आहे आणि तू विचार कर तू बाई कोणते माय कांदे लागवड आहे माय दुने मला नाही लावायचे का कांदे होत काय झालं आता सगळीकडेच काम चालू आहेत सध्या मला काय सांगू नको बाबा तुझी बायको पण आहे ना लय गिलवाणी करते आणि मी आता कधी येणार नाही तुमच्या खुशाल म्हणतोय असं झालं तसं झालं 500 रुपये रोज देऊन आमची इथं सुद्धा बाया येणार इतक्या ही झाले आता अवघड लय अवघड झालं बयाच भेटाना कुठं मी म्हणते भेटू नाही तर नाही भेटू पण माझे 4 दिवस भरलेले तुम्ही द्यावा का नाही द्यावा मला गरज आज म्हणल्यावर हा बरोबर आहे मग ते आता बाग पुढे होत असतं एवढं काय त्याच्यात अरे बाबा ही मका जर आता एवढी अशी मका झाल्यावर याच्यात घुसता येईल का खुरापता येईल काही मका ती बरोबर मोडायची नाही का मका मग आणि तिथं जाऊ दे ह्या बाया कशा तुला सांगू का या बाहेर जातात ना यांना गाड्या घोड्या खायला भेटत आहे चहा पाणी आपल्या लई तेवढं आहे गाडी त्याला जायला परत पैसे 500 रुपये रोज भेटतोय आणि चहा भेटतोय नाश्ता भेटतो अशी सांगतो नाश्ता चहा अरे आणि 5 नाही वाजत तीच गुल कुठे गेला कुठं काय खाली आलं त्यांना गेल्या त्याच्यामुळे ना बाया जास्त करून तिकडेच पळतात काय बाबा या गावात कोणाचं काय चाललेलं आहे हा ना मी तर असं ऐकलं हो ती संगी नाही का त्या संगीत ते बाब्या बरोबर काहीतरी आहे काय सांगतो बघ आता बघ असं मी ऐकलं होते त्यांच्यात असं हळूहळू चाललं होतं काहीतरी बोलणं संगीतले बाजीन द्या रे हा ना अख्ख्या बायाची टोळी चला गो तिचं झाले सुपरवायझर आणि मग ती सुपरवायझर पाना ती सुपरवायझर करते हे बाहेरला नाही बिघडायची ती मग घरच्यांना कळू नाही तिचं नवऱ्याने दिली त्याला टाकून ती झाली मालकीनीकडं बायांना तशीच होणार आणि बायांना तशी सवय लावली म्हणजे झालं का आपलं गावाचं नाव खराब होईल ना आपले अरे पण तुम्ही बोलायला पाहिजे ना हा ना तिला काय ती आहे मोकळी मोदानी भाऊ तिचं काय आहे पण बयाच हल्लीच्या लयच बाजिंद्या झाला हा ना हे आणि मोबाईल मुळे अजून ती बिघाड्यात वाटोळ झालं त्या संगीचं 24 तास पहा तुम्ही नुसतं ती मोबाईल मध्ये चालू असतं काहीतरी बघितलं होतं बरं का ते फोनवर काहीतरी असं करीत असते बरं का पण ते मला नाही समजत मी जवळ बघितलं असं करते मी बघितलं ना ती एकदा अशी लय वेळ बोलत होती मग ते बाजिंद्याचे नेमकं मग कोणा संग बोलती बाया संग बोलत बाबा आहे का नाही त्याच्याकडे देतो का काय भाऊ तू बोलतो अरे म्हणजे मला पण तसं करता येईल ना असं नाही तुला बाजिंदा झाला गड्या आता तुला सवय लावायची का तशी बघ ना आता मग तू माझा नंबर आहे का माझ्याकडे पण मोठा नाही मोबाईल बारीक आहे असं एवढा ते बटनाचा आहे काय हा तोंडाने बोलत जाईल असं मग लोक काय कानाने बोलत आहेत काय पोरग कॉमेडी तोंडानेच बोलत ना काय करावं असं नाही करायचं मोबाईल माझ्याकडे नसलं नाही बरं ते जाऊ दे त्या गप्पा सोडा बरं काय म्हणायचं मला तू एक सांगतो डाळी मला भाव किती मिळाला रे डाळी मला यावेळेस लयच कमी भाव आलेला आहे
बाबा काय किती परवडत खर्च- नाही. खर्च किती केला हा, लय कामाला लावले होते त्यांनी माणसं किती पण काय औषधं होतं मारले सगळं केलं नाही. पण औषधं लय पैसे लागले डाळिंबाला. काय यावेळेस तर डाळ अजिबात भाव नाही मिळाला, काहीच परवड नाही. बरं ते जाऊन दे. मला एक सांग, ती तो बाग काटायला तू संगीत पैसे होती की रे 12 महिने तुझ्याक? हा होती ना, लय दिवस होते आमच्याकडे. मी तो म्हणलं तो काय परमानंट बिरमानंट करून घेतली काय नाही नाही त्याला? यार, ती संगीतच आहे ना, जाऊ द्या. ते काय काय सांगायचं काय 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 सांग ती सांगायसारखं नाही रे. काय झालं काय सांगू तुला? म्हणजे सांगायला आपण तिघच येत आहे पण ते ना, मला सांगावच वाटत नाही. सांगायचं त्याला काय एवढं सांगू सांगू हा. अरे ती मला पण म्हणली होती बाबा. काय हा. काय म्हणली होती? आता काय सांगायचं तुला? काय म्हणली होती? आ, तू काय येड्यावानी सांगायसारखंच नाही बाबा. काय म्हणली पण? तू काय येड्यावानी करतो? काय म्हणली तुला माहित नाही का काय म्हणली असं? मला तर नाही काय म्हणली पण आता सांग ती तसं डायरेक्ट नाही सांगते काय? मला. ते तू किती पाणी लावते बघ, हा. काय किती पाणी म्हणली? त्याला काय किती गुदगुल्या वाटतात बघ ना काय ऐकून. म्हणली वय काय म्हणली खरं? तूच विचार बघ जाऊ तिकडे. मी काय आलं विचार तू तोंडून ऐकलं नाही नाही अरे ती याचा नंबर लावित होती. असं वय असं आयला समजून मग घेतो हा ना नंबर राव. लागला म्हणलं मला लागायला पाहिजे ना. अरे काय पानचाटा. काय काय आलं हा? काय सांगू राव माय त्या मनीषाचं होतं बरं का. ती म्हणते पण आता काय नशिबातच नव्हती म्हणायचं असं म्हणावं लागेल. काय मला घरच्यांनी म्हणले नाही नाही, मी म्हणलो होतो लग्न करा ती संग. म्हातारीला म्हणलो बाई करे तेवढं आपलं. म्हातारी म्हणले नाही बाबा तू तसा राहा पण लग्न नको करू. काय बाबा ह्यो जिंदाबाद काय सांगू राव. जवानीतल्या गप्पा याला कशा आठवल्या. चालायचं आता हे जेवणीतल्या गप्पा म्हातारपणा आठवते ना. अशा गप्पा लयच आवडत आहेत रे. अरे मग किती आता ड्रेस. तूच का आणलंय त्याच्यात राव आम्हाला? तूच म्हणत होता मग संगीताबाईचं ती झालं तवा. मग हा? आता झालं ते झालं मग नाही झालं ते झालंच ना तवा. पण मी ते आता सांगतोय तुम्हाला बाबा असं असं नाही पण त्याला आता एवढं खत पाणी घालून सांगायचं काय गरज काय नाही. बाबा मीठ मसाला लावतोय मिरची वा 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 वा. चालायचं चालू असतं. हा? हे वय नाही मग माझ्या करण्यात कोणचं वय आहे? अयो अरे मग- याच्याकडून शिक. हा शिकता गुरु आता तुझ्याकडेच क्लास लावा लागेल तो आम्हाला. नाही नाही खरंय खरंय. हा? अरे बरं सांगायला मोकळा झाला तू होतं बरं का आमचं आणि त्या संगीताबाईचं. आता काय मंगला का आपलं काय आपलं काय म्हणजे आपण कधी केलं का कधी काही असं प्रेम प्रेम अरे काय तुला काय वाटत का नाही? ए मूड दिया तुला लाज आहे का? अरे आमचं बरं ऐकायचं आम्हाला लाज होय का आणि हे तर बरं नाही म्हणले बरं गुलू गुलू ऐकत होते काल लावून काल लावून काल आता लावून. तुम्हीच विषय घेतले. मग घेत हाय असलं तर सांग ओरिजिनल. आम्ही काय कोणाला म्हणणार आहेत का? अरे लाज दर बघ याला लाज आहे का? अरे थोडं आम्ही काय म्हणणार आहे का कोणाला? अरे. होती बाय मंगला का इकडे होती तिकडे आम्ही नाही म्हणणार. आम्ही अरे तर आपलं- ऐक आपली गोष्ट वेगळी आहे. याला लाज आहे. जाऊन दे तिकडे लोकांची. पण कोण? ते सांगत ना तिचं काय आपण असलं आपलीच तरी. आहे ना. अरे. आपलं पाय गेलं बरं त्याला वाटलं वाटलं. अरे 14-15 वर्षात माझे लग्न लावून दिलं कधी जाऊ प्रेम प्रेम करायला आले मला तसं. काय- ए मला काय म्हणायचं बरं असलं तर सांगन ना. असलं तर मी कुठं सांगन नाही तेवढं. म्हणते हा, का? होतं. तू नको पाणी लाव. मला कळतंय तू कसा होय, बोलत होतं काय, होतं काय. माय काय नव्हतं भाऊ. 14-15 वर्ष तिथं गाडले तसे शेणाचे गमले उचलते आणि वावरात खुरपायले. बरं ऐक ना असलं तर आम्ही कोणाला हा, सांगणार. नाही सांगणार. तू नको सांग माय नाही मी काय. तर खरोखर आता नाही आम्ही कसं सांगणार. सांगितलं? तुम्ही लय बाजिंदे. मी अजिबात नाही सांगणार. एक शब्द इकडचे तिकडे झाला तर माझं कान आणि आपले हात. झापड कान आणायचे मला. हात 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 चांगलं लावायची कान. हा चाबऱ्यापणा केल्यावर. साबरं काय केलं काय बोललो मी? आता तुम्हाला माहित नाही होय रे भाऊ. काय तुला पण बोललो? माहित नाही होय. काय बोललो? मी आले तसं मला घरंदार सोडून आहे का कुठं? आपण मी काय असं चुकीचं काय बोललोच नाही ना. अरे तुला लय हाऊस आली. तू तो गप्पा सांगत बसला. हा, मग तू सांगितलं. मनीषा तू गोनिशा मी विचारली होती का? नाही तुला विचारलं पण आता तर येत आम्हाला पण कळायला पाहिजे ना. ऐक ना संगीताबाई म्हणलं तुला वाटलं मी माय कधी स्टोरी सांगू कधी नाही. तू तर येडा झाला. हा, हा? आता होतं म्हणून जे ए बरं बाबा नो ते जाऊन द्या. मी बरं जाऊ दे काय मला म्हणते. काय होतं, मला आहे काय का? म्हण- तुमचं बाबा प्रेम करा लपडे नाही, करा नाही तर बाया घेऊन फिरा मरून दे तिकडे. पण- मला माया पण मकाचं तेवढं पडलं. सांगितलं. बरं जाऊ दे. तू ग बसा नाही तू खुरपा घालेन तुझ्या डोक्यात. माया मकाचं मला पडलंय. हा. तुम्ही तुमच्या तू एका 4 दिवस तू एका 3 दिवस बर. तुझ्या बायको बर. तुम्ही ना उद्याची उद्या तुमच्या बाया तो खुरपायला लावा. उद्या आणि मग उद्या दिवस नसतं ते आल्या पाहिजे ना. आलं पाहिजे. आणि मग तुला सांगते आपलं एवढं आहे ना प्रेम संबंध आहेत का नाही? हा. आपले भाऊ भाऊ की का नाही आहेत का नाही? आपण जवळचे शेजारी पाजारी. ठीक आहे, ठीक आहे. आणि मग मला आता माझ्या मकात गावात बरं, तुम्हाला मी कळायला ना नको आता गेल्या गेल्या सांगतो बायकोला. काय बाबा तुम्ही मी सांगितलं ना 2 दिवस लावा तुमच्या बायका गाई करू. ठीक आहे आम्ही आहे लावतो ना. मी पण आहे ना उद्या माझ्या बायकोला लावतो. हा आणि मग माहित झालं का मी आहेच ना. नाही नाही मी आहे ना संध्याकाळी तिला विचारतो. बरं आणि ती काय म्हणते काय नाही लगेच सांगतो. मला एक फोन आलाय कोणाचा तरी. आयला संगीताचाच फोन आहे काय नाही. चला भाऊ बाबा. काय बाबा मी आलो. काही खरं नाही बाबा. संगीताचाच फोन आहे. संगीताचा फोन घे पण मग तेवढा निरोप दे रे. हा दियानाने काय हा सांगितलं नाही बरं का. कोणतं लय बाया उघडे खोय बाई मळ्यातले माणसं बाजिंदे. हा संगीताबाई काय मनीषाबाई काय लय बाई आज कळलं
त्यांचं खरं काय ते नाटक. तिकडे रोग येऊ दे, मला पडली माई.